नमस्कार मंडळी, मी प्रणव बनसोडे उर्फ पीके. गझल प्रावीण्य परिवार हा महाराष्ट्रातील एकमेव परिवार आहे जो तंत्रशुद्ध गझलेच्या मागे झपाटून लागलेला आहे. तंत्रशुद्ध गझलेची जी गंगा आहे, गझल गंगा आहे, ती दुथडी भरून जगभर वाहण्यासाठी आम्ही तयार आहोत, तत्पर आहोत. आणि गझलेचा प्रसार आणि प्रचार हेच आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने गझल प्रावीण्य परिवार विविध उपक्रम घेऊन आपल्या समोर सदैव येत असतो, हे आपण सगळे जाणूनच आहात. त्यामधला एक उपक्रम आहे जो म्हणजे नवोदितांची गप्पा. ह्या उपक्रमांविषयी एक थोडंसं सांगावंसं वाटतं की इथे जे लोक चर्चेसाठी किंवा मुलाखतीसाठी येतात ते गझलेमध्ये मुरलेले आणि पारंगत आहेत, तरीही स्वतःला नवोदित म्हणून घेताना त्यांना काहीही वाटत नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे. तर असंच एक मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्यामध्ये गझल खूप सुंदर रुजलेली आहे, ज्यांचे मतल्यापासून कधी घेतला तर मक्तापर्यंत, असा मक्ता त्या घेतही नाहीत, पण अशा गझलकारा ज्यांनी खरोखर त्यांच्या शब्दांमधनं सगळ्यांच्या मनावर अधिराज्य केलेलं आहे, अशा आमच्या गझल प्रावीण्य परिवाराच्या ऍडमिन परिवारातील काही जबाबदाऱ्या ज्या अतिशय सुंदरपणे ज्या पार पाडतात, अशा आसावरी ताई जाधव ज्या विरारच्या आहेत, त्या आज आम्हाला लाभलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिले मी आसावरी ताईंचं खूप खूप स्वागत करतो. आणि नमस्कार. अगदी आपल्या सगळ्यांच्या मधात न येता मी गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझल गुरु प्रवीण पुजारी सर यांच्या परवानगीने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. तर ताई, तुम्हाला अगदी सरळ प्रश्न विचारतो की तुमचा आणि साहित्याचा काय संबंध आहे, कसं तुम्ही साहित्याशी निगडीत, तुमचं आयुष्य कसं साहित्याशी निगडीत झालं, इथून आपण सुरुवात करूया. तसा साहित्याचा संबंध आला लॉकडाऊन मध्ये, त्याच्या आधी काही संबंध नव्हता. लॉकडाऊन मध्ये सुरुवात झाली वाचनाला. मग तिथून सुचत गेलं कविता, चारोळ्या, असं सुरुवात झाली. आणि घरात होते योगिता माझी आई, त्या साहित्यिकच आहेत. त्यांच्या वाचनातून मला हे झालं, प्रेरणा मिळाली. वा. खूपच सुंदर. आणि गझलेकडे कधी वळालात मग? गझलेकडे त्याच्यानंतर थोड्या दिवसानं सरांनी आपला प्रावीण्य कार्यशाळा चालू केली. मग त्यात योगितानं माझं नाव दिलं. अच्छा. आणि मग तिथून सुरुवात झाली गझलेला. वा. खूपच बढिया. गझलेचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही परिणाम झालाय का? गझलेचा तसा आयुष्यात बराच परिणाम झालाय. बऱ्याच चांगले चांगले चांगल्या गोष्टी घडल्या. आणि गझलेनं मला भरपूर साथ दिली. गझलेमुळेच मी आज आहे. वा. त्या बढिया. गझल लिहित असताना बऱ्याच गोष्टी अशा काहीतरी कठीण वाटतात, प्रत्येक जण शिकत असताना ते होत असतं. तर तुम्हाला गझल तंत्र शिकत असताना काय कठीण वाटलं आणि मग त्यामधून तुम्ही मार्ग कसा काढला? सुरुवातीला लगावली कठीण वाटली. खूप अवघड वाटत होतं. शब्द नवीन होते त्यामुळे काही समजत नव्हतं. पण जिद्द सोडली नाही. चिकाटी ठेवली. आणि मग थोड्या दिवसानं जमू लागला हळूहळू. वा. बढिया. शीघ्र गझलकार अशी काही संकल्पना आहे का? आणि ती असावी का? यावर तुमचं काय मत आहे? मला तरी वाटते शीघ्र गझलकार ही संकल्पना नाहीच आहे. अच्छा. कारण शेर पटकन आणि शीघ्र लगेच होऊ शकत नाही. कारण त्यावर म्हणजे चांगले संस्कार झाल्याशिवाय शेर तयार होत नाही. आणि चांगले संस्कार करण्याची गरज असते. मग त्यावेळी काहीतरी चुकतंय. गझलियत येत नाही, राबता नसतो. त्यामुळे मला तरी वाटतंय की शीघ्र गझलकार ही संकल्पना बहुतेक नसावी. खूपच पण मला तरी सुंदर. सुचत नाही पटकन असं. अरे एखादा बापरे. शेर किंवा काय. तुम्हाला सुचत नाही असं म्हणतात, आम्हाला घाबरायला होतं. नाही, खरंच आहे. पटकन असं काही सुचत नाही. सुचलं तरी त्याला भरपूर मी करते. हा. त्यावर संस्कार भरपूर त्याला वेळ द्यावा लागतो. खयाल सुचतात पण त्यावर पटकन असं ते कुठल्या वृत्तात बसवणं हे सगळं नंतर जमतंय. म्हणजे पटकन मला हे होत नाही. मग त्यामुळे मला तरी वाटते शीघ्र गझलकार ही संकल्पना बहुतेक नसावी. मी तरी नाही शीघ्र गझलकार. अच्छा, ओके. गझल जीवनात उतरते असं आपण म्हणतो, तर त्याचे काही अनुभव आहे का तुमच्याकडे? हो. म्हणजे आजूबाजूला जे प्रसंग घडतात, जे अनुभव येतात, ते मी गझलेत मांडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता कुठलीच एखादा प्रसंग आहे
तर त्या अनुषंगानं कुठला गझल होईल, शेर तयार होईल का, या हाच विचार चालू असतोय. अच्छा. आणि समजा मी विचारलं की तुम्हाला गझलेनी काय दिलेलं आहे किंवा तुम्हाला गझलेनी काय शिकवलंय, तर त्यावर तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं? गझलेनं मला भरपूर दिले, तुमच्यासारखी माणसं दिली, आनंद दिला, आपला प्रावीण्य परिवार दिला. हे सगळं गझलेनंच दिले मला. जगण्याची नवी उमेद दिली गझलेनं. त्या बाब गझलेतलं नेमकं तुम्हाला काय आवडतं? गझलेतलं खयाल, राबता, गझलियत, अच्छा. असं खटके आगळा खयाल असला तर खूप भावतो, वेगळं पण असेल तर आवडतं. खरं आहे. आपण तंत्रशुद्ध गझलेसाठी सगळे कटिबद्ध आहोत आणि कार्यशाळेमधनं त्याची तुम्ही प्रचिती नेहमी देत राहता. अगदी बारीक सारीक गोष्टी आपण चेक करत असतो. आणि मुख्य समूहामध्ये सुद्धा तंत्राविषयी तुम्ही फार संयम पाळलेले आहेत. तर नियमातली गझल आणि नियमातलं आयुष्य यातलं काय सोपं आहे? सोपं काहीच नाही, दोन्ही पण अवघड आहे. पण जो पण ते कुठपर्यंत अवघड आहे, जोपर्यंत आपल्याला जमत नाही तोपर्यंत ते अवघड वाटतंय. नंतर एकदा आपण आत्मसात केलं की ते सगळं सोपं होऊन जातंय. तंत्रशुद्ध लिहिताना सुरुवातीला खूप अवघड वाटतंय, पण एकदा तंत्र जमलं की मग अवघड नाही वाटत. तसंच आयुष्यातलं पण सुरुवातीला कुठले नियम नको वाटतात, पण त्या नियमांची आयुष्यात गरज असते, त्यामुळे आयुष्य सुंदर होतं. त्यामुळे नियमातली गझल आणि नियमातले आयुष्य दोन्ही पण सुंदर आहे, अवघड असलं तरी. क्या बात आणि ते है. आपल्या प्रयत्नानं सोपं होते. वा. तुम्ही याआधी बोलताना सांगितलं की गझलेमध्ये तुम्हाला गझलियत आवडते, राबता आवडतो. तर गझल आणि गझलियत यांचं नातं हा खूप जणांना कळत नाही की आता राबता तर आलेला आहे, मग गझलियत काय वेगळी? तर याविषयी तुम्हाला काय सांगायला आवडेल की गझल आणि गझलियत यांचं नातं काय आहे? मला वाटतंय गझल आणि गझलियत यातलं नातं म्हणजे शरीर आणि आत्मा असं अरे वा. असावं. क्या कारण बात. आत्मा नसलेलं शरीर एकदम निर्जीव असतं, त्याला काहीच अर्थ नसतो. त्याबद्दल गझलियत जर नसेल तर गझलेला अर्थच नाही, आणि अशी गझल मग लोकांपर्यंत पोचत नाही आणि भावत नाही लोकांना. त्यातले शेर भिडत नाहीत असे मनाला. त्यामुळे गझलियत असेल तरच गझल. वा. ताई, तुम्ही गझलेची सुरुवात कशी केली किंवा म्हणजे गझलेची सुरुवात एखाद्याने कशी करावी, अ, याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? गझलेची सुरुवात असं ठरवून करता येत नाही, म्हणजे एखादा ख्याल असेल तरच आपण शेर लिहू शकतो. त्याआधी कविता चांगली पाहिजे आपली, शब्दसाठा भरपूर पाहिजे असं, आणि खयाल चांगले पाहिजेत, तर आपण गझल एखादी लिहू शकतो. नाहीतर अशी ठरवून सुरुवात असं करता येणार नाही. आपल्याकडे असेल तरच आपण ते देऊ शकतो, असं वाटतंय मला. बढिया. ताई, असा एक प्रश्न येतो की आता गझल लिहायची कशी, तर मतल्यापासून आपण गझलेची सुरुवात करतो. तर असं कधी झालेलं आहे का की सुरुवात मतला झाला तरच पुढे लिहायचं, किंवा जे आलं ते खयाल लिहायचे, जेव्हा मतला होईल तेव्हा बघू? तर यातले कुठलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय होतं तुमच्यासोबत? मतले फटाफट सुचतात की पहिले शेर येतात तरी मग मतला वगैरे तुम्ही बनवता माझी कसं? जरा गाडी म्हटल्याशिवाय पुढे जात नाही. म्हटलं सुरुवातीला होतो, नंतर मग शेर होतात. माझं असं कधी झालं नाही की शेर आले आले आणि नंतर म्हटला. मग अच्छा. म्हटल्याशिवाय पुढं सुचतच नाही. क्या बात आहे. हो. पहिला म्हटला. लोकांना मतला सगळ्यात कठीण जातो. खूप चांगलं आहे की तुम्हाला मतला सुचतो, कारण ती खरी जमीन ठरवते. बाकीच्या बऱ्याच आयडिया त्याच्यापासून क्लिअर होतात, कल्पना क्लिअर होतात. सुंदर. म्हणजे मतला सुचतो आणि पुढे गझल शेर लिहित. कधीच सुचला नाही पहिल्यांदा. काय म्हटलं ताई? शेर कधीच पहिल्यांदा सुचला नाही, पहिला म्हटला म्हटला ठरल्यावरच पुढचं क्या तयार होते बात आहे. गझल. बहुत बढिया. खूपच बढिया. म- मग गझल तुमच्या आयुष्यात नसती तर? गझल नसती तर आयुष्य निरस झालं असतं, आयुष्याला काय अर्थ झाला नसता असं वाटतंय आता. खरं आहे ताई. गझल म्हणजे सगळं, सगळं काही आहे माझ्यासाठी तरी आता. होय. ताई, संसाराच्या जबाबदाऱ्या असतातच, त्या चुकत नाही. राऊंड द क्लॉक एक म्हणजे एका स्त्रीला, एका आईला तर दिवसभर म्हणजे घरात कामं असतात. तर घर आणि गझल या दोन्ही गोष्टी कशा सांभाळतात तुम्ही?
आधी कामं पहिल्यांदा करून घ्यायची, मग वेळ आपला आपला आवड असली की सवड मिळते त्या पद्धतीनं. खूपच सुंदर. अगदी. काम झाल्यावर आपलं लिहायचं. होय. ताई असं म्हणतात की गझलेला अनेक बाज आहेत, वेगवेगळे बाज आहेत. तर तुम्हाला त्यातला कुठला बाज आवडतो? मुसलसल गजल. मुसलसल गझल आवडते. अजून त्याविषयी काही सांगायला आवडेल का? म्हणजे अजून कुठे तुम्ही बाज लिहिले आहेत का? म्हणजे समजा आध्यात्मिक गझल म्हणा, किंवा दुःख, एखादी दुःख हे करणारी, वेदना प्रकट करणारी गझल असते, तर अशा प्रकारच्या गझला तुम्ही लिहिलेल्या आहेत का? हो, लिहिलेत ना. वा वा वा. बहुत ही बढिया. तुमची एखादी आवडता शेर किंवा आवडती गझल आम्हाला तुम्ही एक मतला दोन शेर वगैरे सादर करा, जे तुम्हाला खूप खास आवडतात. त्यानंतर मी अजून काही प्रश्न तुम्हाला विचारतो. माझी गझल. तिला समजू नका अबला, करारी नार आहे ती, घरादारास जपणारी खरा आधार आहे ती. वा. तिच्या कापून पंखांना तिला पंगू नका बनवा, खरे तर आपल्या भक्कम यशाचे दार आहे ती. कडे तोडून जाताना जुन्या जुलमी विचारांचे नवा इतिहास धैर्याने पुन्हा रचणार आहे ती. मला हे शेर आवडतं. बढिया. अं, खूपच सुंदर. म्हणजे एक स्त्री जीवनाचं काय म्हणतात त्याला, जे खरोखर ती शक्ती आहे, आदी शक्ती आहे. तर तिचे ते काय म्हणतात ते रूप तुम्ही सुंदर यामधनं दाखवले. तर अशी गझल, चांगली गझल जशी तुम्ही आता लिहिलेली आहे, तशी गझल लिहिण्यासाठी काय करावं लागतं? वाचन पाहिजे, मनन चिंतन, संयम पाहिजे आणि सराव पाहिजे. बरोबर. तुमचा आवडता गझलकार कोण आहे ताई? सुरेश भट साहेब. त्यांची एखादी गझल जी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते, किंवा जी अशी म्हणजे काय म्हणतात, ती पाहून तुम्हाला असं वाटतं की हा, मला पण लिहायचंय असं? हे एक आहे, मतला तेवढा आहे. गाणं आहे, म्हणजे ते पहाटे पहाटे मला जाग आली, तुझ्या रेशमाची मिठी सैल झाली. हो. वा, क्या बात हे आहे. आवडतं. खूपच सुंदर. ताई, आध्यात्मिक गझल असते का? पूर्ण आध्यात्मिक गझल? आध्यात्मिक वाचल्यात बऱ्याच तशा गझल. आध्यात्मिक शेर आलेले तुमच्याच असतात, नंदिनी ताईंचे असते. होय. आपल्या परिवारात खूप जण म्हणजे अगदी विठ्ठल आणि श्रीहरी यावर लिहिणारे आहेत, त्यात काही श्री वाद नाही. हरी. हो, आपल्याकडे सगळ्यांना स्पिरिच्युअलिटी, अध्यात्माची बरीच आवड आहे. हो, हो. इंग्रजी शब्द गझलेत फार सर्रास वापरल्या चाललेत, त्याविषयी तुमचं काय मत आहे? मला तर नाही आवडत. इंग्लिशच नाही, कुठल्याच इतर भाषेतले शब्द घेतलेले मला पटत नाही. हम्म. मराठी आपली एवढी समृद्ध आहे, भरपूर शब्दसाठा आहे मराठीत. त्यामुळे इतर शब्द घेऊन गझल लिहिणे मला तरी पटत नाही. मी पण त्याच विचाराचा आहे ताई. ताई, नवोदितांना असा कुठला सल्ला तुम्हाला द्यावासा वाटेल की त्यांनी ते करावं, म्हणजे त्यांच्यामध्ये गझल तंत्र खूप लवकर अवगत? नवोदितांनी आधी वाचन भरपूर ठेवावं आणि चिकाटी असावी. कुणी काय सांगितलं तर त्यांना राग येऊ नये. संयम पाहिजे, नाहीतर लगेच लिहिलं लगेच पाठवलं असं नको. सुरुवातीला एक शेर लिहावा, नंतर त्यावर विचार करून परत पुढचं एखादा शेर लिहावा. चिंतन करावं त्याचं मनन, आणि आपला शेर आपण पुन्हा पुन्हा वाचून बघावा. वाह, बहुत बढिया. अ, कार्यशाळेमध्ये जेव्हा आपण शिकवत असतो, तेव्हा काही अडचणी येतात का? कॉल अ, आलेला. होय. माझा प्रश्न होता की आपण कार्यशाळेत नेहमीच शिकवत असतो, तर ते शिकवत असताना काही अडचणी येतात का, की असं वाटतं का की शिकवताना पण हे चॅलेंजेस येतात, असं कधी झालेलं आहे का? म्हणजे परत परत पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागतंय. आणि कार्यशाळेतली लोक काय फक्त आपल्याला दिलेला रिप्लाय वाचतात, इतरांना दिलेलं वाचत नाही. की इतरांना आपण काय सांगितलंय ते वाचत नाहीत. जे फक्त आपल्याला जे आलंय तेवढंच वाचतात. त्यामुळं एकच नियम पुन्हा पुन्हा सांगावा लागतो. म्हणजे त्याचा त्रास नाही होत, पण
एकच गोष्ट पुन्हा पुन्हा आपण आपल्यालाच आलेलं वाचायचं, इतरांच्या सूचना वाचल्या नाहीत की मग तो म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर इतरांना सांगितलेल्या उत्तरात पण असते, पण ते लोक करत नाहीत. खरंय. फक्त आपल्याला ज्या सूचना आल्या त्याच वाचतात. अगदीच अगदीच. अ, तुमच्याकडे म्हणजे योगिता ताई सुद्धा म्हणजे सखी बहीणच गझलेमध्ये आहे. तर तुम्ही दोघी भेटल्यावर किंवा फोनवर गझलेवर किती वेळा बोलता? का नुसतं गझलेवरच बोलता? बऱ्याचदा गझलेवरच चर्चा होते. हा माझा शेर असा आहे, इथं काय सुचतंय का तुला, काय बदल का सांगता येतो काय, तुला कसा वाटतोय शेर. बऱ्याच चर्चा एखाद्या शेरावर होतात. अरे वा, बढिया. गझलेतल्या खयालांमुळे कधी दोघीत वाद झाले का? काय बोललात? गझलेतल्या खयालांमुळे एखादी सूचना योगिताताईंनी तुम्हाला दिली किंवा तुम्ही योगिताताईंना दिली, तर कधी वाद झालेत का? की असं नको का, तसं पाहिजे, नाही तसं नाही, नको का, वाद असं नाही कधी झाले. नाही, वाद नाही झाले. पाहिजे? बढिया बढिया. खूपच खूपच सुंदर. ताई म्हणजे असं होतं की तुमच्या गझल वाचल्यानंतर काय म्हणतात, असं एक छान असं फील गुड फॅक्टर येतं. म्हणजे तुम्ही सहसा पॉझिटिव्हिटीच गझलमधून द्यायचा खूप खूप प्रयत्न करता. तुमचे सगळे शेर असे पॉझिटिव्हिटी देणारेच असतात. तर ती सवय नेमकी कुठून लागली, किंवा ते कसं तुम्ही हे केलं की हा अशाच प्रकारचं लिखाण, एक प्रत्येकाच्या लिखाणाची पठडी असते, तर ती पठडी कशी घडली? असे कुठले काही आयुष्यातले प्रसंग होते का, किंवा असं काय गोष्ट घडली की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह लिहायची प्रेरणा खूप जास्त येते? नंदिनी ताईकडे बघून मला तर ऍक्च्युली तसं सुचतंय. वाह, क्या बात है. पॉझिटिव्ह. खूप सुंदर. मागे आपण चर्चा केली होती ताई की सोशल मीडिया आणि गझल यावर आपण खूप चर्चा केली, त्याच्यावर बरेच बोललो होतो. तर आपण बरीच चर्चा केली, आपण बरेच प्रयत्न करतो, तरीही त्या गोष्टी आहेत तशा चालू आहेतच. तर तुम्हाला वाटतं का हो. की त्यावर आळा आणता येईल? आणि आता ते आता जे ऍडमिन लोकांनी तसं हे करायला पाहिजे. म्हणजे ज्या ग्रुपचे जे ऍडमिन असतात त्यांनी, की बाबा हे चुकीचं आहे, तिथं त्यांनी ती गझल पोस्ट करू नये, असं मला तरी वाटते. म्हणजे कारण ऍडमिन लोकांनी परमिशन दिल्याशिवाय गझल येत नाही पुढे समोर. खरंय. होय, अगदीच. वृत्तबद्ध कविता आणि गझल यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? नाही, दोन्ही चांगले आहेत. फरक असा म्हणजे दोन्ही छान वाटतंय, मला दोन्ही लिहायला आवडते. होय. हम्म, हम्म, हम्म. वृत्तबद्ध कविता पण आवडतात, गझल पण लिहायला आवडते. पण पहिले सुचतं काय, म्हणजे असं एखाद्या समजा एखाद्या खेळायला आला तर तो वृत्तबद्ध काव्यात जातो का गझलेमध्ये येतो? गझलेत येतो. वा, क्या बात है. खरं आहे, म्हणजे अगदी दोन्ही काव्य प्रकार येत असताना सुद्धा खरंच गझल सरताज आहे म्हणतात ते अगदीच खरं. ताई, अतिशय सुंदर, तुम्ही म्हणजे इतके छान छान उत्तर दिलेत तुम्ही सगळ्या प्रश्नांची. मला एक प्रश्न असा विचारावा असं वाटतो, एक की जे आपले नवोदित लोक असतात, तुम्ही म्हणालात की त्यांना तुम्ही काही असा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. तर एक अशी गोष्ट, असा कुठला अनुभव किंवा अशी कुठली झालेली आहे का, असा किस्सा झालेला आहे का की एखाद्या नवोदिताला खूप वेळा सांगून सांगून सुद्धा असे काही म्हणजे अपेक्षित तेवढे असे बदल येत नाहीत, तर अशा वेळेस ती मनाची स्थिरता वगैरे ठेवणं, या कुठला प्रकार कधी हाताळायला किंवा अनुभवायला मिळाला आहे का? नाही नाही नाही, तसं काही. अरे वा. म्हणजे आमचे काही स्टुडंट पूर्णपणे तुम्हाला द्यायला पाहिजे. अ, नाही, तसं काही नाही झालं. खूपच खूपच बढिया. अ, ताई, एक शेवटचा प्रश्न मी विचारतो. प्रावीण्य परिवाराविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? आज प्रावीण्य परिवार आहे म्हणून मी आहे. अरे बापरे. मध्ये आजारी असताना परिवारातली सगळ्यांनी भरपूर आधार दिला. होय, होय. त्यामुळं आज मी, म्हणतात ना, दवा के साथ साथ दुआ की भी जरुरी होती है. हम्म. तसं दवा बरोबर दुआ सगळ्यांनी दिल्या. त्यामुळं मी आज आहे, आणि प्रावीण्य परिवार आहे म्हणून मी आज आहे. चांगला आधार दिला मला मधल्या संकटाच्या काळात. खरंय, खरंय, खरंय. अगदी. आणि म्हणजे मला विशेष करून सांगायला आवडतं की त्या दिवशी नेमकं मी तुमच्या घरी होतो. आणि त्यानंतर हो. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हावं लागलं तर. होय, आठवतं मला. एक तुमचा शेर आहे ताई, तोच घेतो. फार आवडला, आताच 2-4 दिवसापूर्वीच वाचलाय तुमचा शेर. इतकी लहान मुंगी शिकवून सार जाते, इतकी लहान मुंगी शिकवून सार जाते, कष्टाविना इथे तर नाही मुभा कुणाला, कष्टाविना इथे तर नाही मुभा कुणाला.
तर खरोखरच तुम्ही आतापर्यंत जे उत्तर दिली, अगदी तुमची मुलाखत अगदी गार्निशिंग होती. म्हणजे काय म्हणतात त्याला, फाट 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 एकदम, काय म्हणतात त्याला, थोडक्यात पण अगदी महत्वपूर्ण उत्तरं तुम्ही दिले. आणि मला वाटतं की खरोखर आहे की तुम्ही गझलेसाठी खरोखर जे कष्ट घेतलेत आणि तुमची जी गझल बहरलेली आहे त्याचं एक द्योतक हे शेर म्हणून येतं की अगदी मुंगी सगळ्यांनी लहानपणापासून शिकलेलं आहे की मुंगीपासनं जिद्द शिकावी, चिकाटी शिकावी. आणि प्रत्येक साहित्यिकाला मुळात कुठल्याही साहित्याचा काव्य प्रकार असो, कुठलेही लेखन असो, काही असो, त्यामध्ये चिकाटी ही लागतेच. आणि ती खरोखर म्हणजे मुंगीकडून शिकावी असा खूप सुंदर शेर तुम्ही इथे दिलेला आहे आम्हाला. ताई, खरंच तुम्हाला आज बोलून खूप खूप आनंद झाला. खूप म्हणजे महत्वपूर्ण उत्तर तुम्ही दिलेत. आणि जे लोक नवोदित ही हा कार्यक्रम ऐकतील, बघतील, त्यांना खरंच खूप मार्गदर्शन मिळणार आहे. आणि त्यांना असं खूप लंबे लंबे उत्तर ऐकायची गरज नाही. शॉर्ट मध्ये पण एकदम शॉर्ट अँड स्वीट असं आपण ते म्हणतो. अगदी तसे तुम्ही खूप व्यवस्थित उत्तर सगळ्या प्रश्नांना दिले. आणि आज बरेच प्रश्न असे होते की मी सहसा नेहमी विचारत नाहीत असे प्रश्न मी विचारले, तरीही तुम्ही खूप त्याला परफेक्ट उत्तर दिले. त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप कौतुक, अभिनंदन. आणि अगदी 11th आवरला मी तुम्हाला विचारत की ताई, तुम्ही शनिवारची मुलाखतीसाठी उपलब्ध आहात का? त्यासाठी पण तुम्ही हो म्हणालात. त्याबद्दल खरंच तुमचे आभार. परिवारातले काही लोक इथं आलेले आहेत, कार्यशाळेतले काही लोक इथे आलेले आहेत, त्या सगळ्यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्याचबरोबर समाज माध्यमांवर म्हणजेच युट्यूबवर वगैरे जे लोक हा कार्यक्रम पाहतील त्यांच्यासाठी त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुम्हाला काही असणारे बदल, काही असणार सूचना, ह्या तुम्ही कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा. त्याचा आम्ही नक्की स्वीकार करू. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच भन्नाट उपक्रम घेऊन गझल प्रावीण्य परिवार सदैव आपल्या सोबत समोर येईल, या आश्वासनासोबत आजच्याही कार्यक्रमाची सांगता करतो. धन्यवाद.